आजच्या डिजिटल जगात जिथे इंटरनेट हा अखंड माहिती व सर्व्हिसेस पुरवणारा प्लॅटफॉर्म म्हणून काम करतो, वेब ब्राउझर्स आपल्याला या विस्तीर्ण ऑनलाईन जगाशी जोडण्यात महत्त्वाचे टूल्स आहेत. ज्याप्रमाणे कंपास एक्सप्लोररला अनपेक्षित ठिकाणी मार्गदर्शन करतो, ब्राउझर्समुळे युजर्सला सायबर स्पेस व्यापणाऱ्या वेबसाईट, वेब पेज व डिजिटल कंटेंटच्या गुंतागुंतीच्या जाळ्यात नॅव्हिगेट करता येते. त्यांच्या इंट्युटिव्ह इंटरफेस व शक्तिशाली क्षमतांमुळे ब्राउझर्सने वर्ल्ड वाईड वेबवर उपलब्ध असलेले अमर्याद रिसोर्स ॲक्सेस, इंटरॅक्ट व एक्सपिरियन्स करण्यात क्रांती घडवून आणली आहे. जेव्हा तुम्ही वेब ॲड्रेस टाईप करता किंवा लिंकवर क्लिक करता, तुमचा ब्राउझर त्याचे काम सुरू करतो. तो इंटरनेटला तुम्हाला हवा तो रिसोर्स ॲक्सेस करण्याची रिक्वेस्ट पाठवतो. नंतर तो चिकाटीने प्रतिसादाची वाट पाहतो. जसे मेसेंजर त्यांच्यासाठीच्या सूचनांची वाट पाहत असतो. जसा रिक्वेस्ट रिसोर्स लोकेट होतो, ब्राउझर तो मिळवतो आणि वाचता येण्यासारख्या फॉर्मॅटमध्ये तुमच्या समोर सादर करतो, जसे आतील मजकूर वाचण्यासाठी पुस्तक उघडावे लागते. आता इथे यावर आधारित एक स्टेटमेंट दिले आहे. ब्राउझर्स हे वेब रिसोर्सेसना ॲक्सेस पुरवणारे प्रोग्राम्स आहेत. आता पाहूया की हे स्टेटमेंट बरोबर आहे की चूक. हे स्टेटमेंट बरोबर आहे, कारण ब्राउझर्स हे विशेष करून वेब रिसोर्सेस प्रस्तुत करून व त्याचा अर्थ लावणारे सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन असतात. जसे वेबसाईट्स, वेब पेजेस, इमेजेस, व्हिडिओज आणि इतर डिजिटल कंटेंट जो ॲक्सेस केला जाऊ शकतो वर्ल्ड वाईड वेबद्वारे. थोडक्यात ब्राउझर तुमच्यासाठी इंटरनेटची विंडो म्हणून काम करतो. एक्सप्लोर, इंटरॅक्ट व ऑनलाईन उपलब्ध असलेल्या सर्व वेब रिसोर्सेसचा लाभ घेण्यासाठी युजर फ्रेंडली इंटरफेस पुरवतो. मित्रांनो, तुम्ही या विषयाबद्दल तुमच्या MSCITच्या पुस्तकात अधिक तपशिलाने शिकू शकता.